तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि आजचा जो ब्लॉग आहे तो ॲक्च्युली तुम्ही लास्ट टाइम जो माझा ब्लॉग बघितला, मी भेंडीची भाजी आणली होती मॉलमधून, तर ती व्यवस्थित निघाली नाही। त्यानंतर मी विचार केला इथे असणार एखादा मार्केट असं असेलच नक्की जिकडे फ्रेश व्हेजिटेबल्स मिळत असतील। सो हीच ती जागा आहे आणि इकडे 288 स्टॉल्स बोलू शकता तुम्ही, शॉप बोलू शकता। तर ते मी व्हिजिट करून आज तुम्हाला दाखवते। आणि दुबईमध्ये असाल तर तुम्ही इथे येऊन फ्रेश व्हेजिटेबल्स बाय करू शकता। हे जे तुम्ही बघताय छोटे छोटे जे जात आहेत ट्रक वगैरे, त्याच्यामधून पण फ्रेश व्हेजिटेबल्स ते लोक घेऊन जात आहेत। आणि आता आम्ही तिथून येत होतो ॲक्च्युली, तर मोठे मोठे ट्रक भरून पण त्या लोकांनी तिथून मी बघितलं। आणि मी आतमध्ये व्हेजिटेबल्स कसे आहेत आणि प्राईस काय काय असेल त्याची। आणि ही प्लेस ही जागा आहे अल अबीर दुबईमध्ये। सो चला, तर काही तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट शॉप आहे इथे अब्दुल्ला। बघूया इकडे आता आपल्याला बघण्यासाठी तर खूप छान वाटतं ॲक्च्युली इकडे सर्व काही। स्टार्ट कुठून करूया आपण। टरबूज वगैरे तुम्ही बघू शकता इथे। मँगोचं स्पेशली आता सीझन आहे, तुम्ही मँगो घ्यायला इथे आल्यानंतर प्राईस इकडे त्या लोकांनी ऑलरेडी इथे तुम्हाला लिहून दिलेलं असणार आहे की कोणत्या व्हेजिटेबलची काय प्राईस आहे, कशी किलो ती लोक देत आहेत। तो ऑलरेडी त्या लोकांनी मेन्शन केलेलं आहे सगळ्यांवर। तर गाईज आता तुम्ही बघितलंच असेल सगळ्याकडचे मँगो, पण मी तुम्हाला इकडे दाखवते पाकिस्तानचे मँगोज कसे असतात। तर हे आहेत पाकिस्तानचे मँगो। क्या प्राइस आहे? 25। ओके, इथे तुम्हाला 25 मध्ये पूर्ण एक किलो हे देतील, ज्याच्यामध्ये 16 पीस तरी येतील। 16 पीस बोलतायत ते। तर इकडे आता आम्ही ते मँगो बघतोय पाकिस्तानचे। ॲक्च्युली इकडे इंडियाचे तर भेटतातच आहे, पण पाकिस्तानचे फर्स्ट टाइम भेटत आहेत, म्हणजे मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे। आणि इकडे खूप फेमस आहे ते। तर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे 25 दिरांला ही एक पेटी मिळेल। आता जे मी मँगो घेतले ते 30 दिरामला मला त्यांनी सांगितलेले, पण बार्गनिंग करून 25 मध्ये दिले। त्यानंतर मी थोडीफार व्हेजिटेबलसुद्धा घेतली आणि मार्केटच्या बाहेर आल्यानंतर इकडे सुद्धा स्टॉल लागायला चालू झालेले होते। असं म्हणतात जर तुम्ही थोडं लेट आलात 10 वाजेपर्यंत 9च्या नंतर आलात तर तुम्हाला इथे स्वस्तमध्ये व्हेजिटेबल अजून कमीमध्ये अजून बार्गनिंग करून मिळेल। ज्या व्हेजिटेबल्स बाहेर सुपरमार्केट्समध्ये अवेलेबल नाही आहेत त्या सर्व व्हेजिटेबल्स इकडे तुम्हाला अवेलेबल मिळतील। सुपरमार्केट्समध्ये सुद्धा इथून व्हेजिटेबल फ्रूट सप्लाय केले जातात। जर तुम्हाला होलसेलच्या रेटमध्ये जास्त व्हेजिटेबल्स हवे असतील तर हे तुमच्यासाठी मार्केट छान आहे। मार्केटच्या एक्झॅक्ट समोर अरेबिक मार्केट आहे, जिकडे वस्तू थोड्याशा कॉस्टली होत्या, पण इकडे मला ओरिजिनल हनी बघायला मिळालं। ओरिजिनल आहे की नाही माहीत नाही, तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा असंही मिळतं का, कारण आपल्या इथे तर असं मिळत नाही। मला इकडे पहिल्यांदा बघायला मिळालं। झाडाचा जो मधाचा पोळा असतो तो तसा त्यांनी इकडे पॅकिंग करून ती लोक सेल करत होते। ह्याची प्राइस होती इंडियन 2 ते 3 हजार रुपये। तर गाईज एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहूनच गेली, हे या मार्केटमध्ये स्पेशल मँगो सीझनमध्ये स्पेशली पाकिस्तानी हे मँगो इथे फेमस आहेत। आणि दरवर्षी इकडे वर्षातून एक दिवस कॉम्पिटिशन होतो आपल्या सर्व साईडचे मँगोज इंडियन वगैरे आणि त्यांच्यासोबत कम्पेअरमध्ये पाकिस्तान। सो हे इथे कॉम्पिटिशन होते की कोणते सगळ्यात बेस्ट सेलर्स आहेत आणि टेस्टिंगमध्ये सुद्धा। तर आतापर्यंत तर पाकिस्तानच जिंकलेलं आहे, त्यासाठीच मी ट्राय करायला घेतलंय। तर गाडीमध्ये तर पूर्ण आता फ्रेग्रन्स झालेलाच आहे पूर्ण मँगोचा, आणि आम्ही तिकडे पण टेस्ट केलेला। सो गोडच होता, छानच होता। त्यामध्ये 3 टाईप मला बघायला मिळाले। एक होता तो चोसा, सेकंड होता सिंद्री, थर्ड होता पाकिस्तान। जो एक होता चोसा म्हणून होता आणि तो दिसायला ग्रीन, खायला एकदम स्वीट होता। तर ते पण मी घेतलेलं ऍक्च्युली ट्राय करण्यासाठी। आणि बाकी तर मग मी असंच वाटून देणार आहे सगळ्यांना, माझ्या रूममेट्सला पण। तर गाईज मी तुम्हाला आता दाखवते मी काय काय घेतलंय। खूप गरमी होते आणि आतमध्ये फॅन वगैरे काहीच अशी त्या लोकांनी सुविधा नाही ठेवली आहे, पण छान वाटलं ॲक्च्युली। असं इंडियासारखं फील झालं, आपण जसं नॉर्मली मार्केटमध्ये जातो आणि
जसं आपण बार्गनिंग वगैरे करतो, बार्गनिंग सुद्धा तुम्ही इकडे करू शकता आलात तर. मी जास्त काही घेतलं नाही आहे, मँगो घेतलेत आणि मँगो मी इथे ट्राय करण्यासाठी पाकिस्तानी घेतलेत. आता मी ते ओपन नाही करत आहे, पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, तुम्ही बघून घ्या. हे मला 25 दिरामला एक पूर्ण पेटी पडली. ह्याच्यामध्ये 16 to 18 डिपेंड ऑन साईजवरती आहे मँगोज मिळतात. तर हे 25 दिराम म्हणजे आपल्या इंडियाचे झाले हे 500 to 600. त्यानंतर 500 प्रॉपर 500. त्यानंतर मी काही इथे व्हेजिटेबल घेतले, जसं कॅप्सिकम घेतलं आहे. एकच घेतलं आहे, माझ्या पुढचं एकच बस झालं ॲक्च्युली. आणि त्यानंतर मी बैंगन घेतलं आहे. याचं भरतं मला ॲक्च्युली खूप आवडतं म्हणून मी घेतलं आहे. मी घेतलं आहे इकडे मी चेरी, मला त्यांनी 10 दिराममध्ये दिली आहे. मी तुम्हाला दाखवते. फ्रूट्स ॲक्च्युली इकडे छान आहेत, फ्रेश आहेत कम्पेअर विथ इकडे जसं जे मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये भेटतं ना व्हेजिटेबल्सच्या, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये तरी क्वालिटी वगैरे चांगली आहे. 10 दिराममध्ये मला हे चेरी मिळाली आहे. आपल्या हेल्थसाठी चांगली ॲक्च्युली. खूप गरमी होते, मी लवकर लवकर खतम करते तुम्हाला दाखवून. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे इथे थोडंसं जिंजर गार्लिक मी ऑलरेडी आणलेलं आहे. इथे थोडंसं गार्लिक घेतलेलं आहे, जास्त नाही थोडं. आणि हे मला त्यांनी 2 दिराममध्ये एवढं दिलं आहे. 2 दिराममध्ये एवढं दिलं. हे मला आरामात जर मी डेली पण बनवलं तरी जाईल मला 2 वीक्स तरी आरामली. आणि त्यानंतर मी हे ॲप्रिकोट इथे घेतलेलं आहे, पण मला 10 दिराममध्ये भेटलेलं आहे. म्हणजे प्राईस आपल्या इंडियन कंपॅरिझनमध्ये ओके आहे, पण ठीक आहे, छान वाटलं. सो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच काही इंडियावर व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा. संदेश रूपात भेटते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.